सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। समाजाच्या सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण हा आजचा विषय आहे। आपल्या देशावर महात्मा गांधींचे अनेक उपकार झालेले आहेत। त्यातला एक सर्वात मोठा उपकार आहे सत्याग्रहाचं हत्यार। त्या खालोखाल दुसरा उपकार आहे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा। सत्याग्रह म्हणजे स्वतःच्या वा आपल्या समूहाच्या हितासाठी वापरावयाचे वैयक्तिक आत्मक्लेशाचे उपोषणाचे हत्यार। या सत्याग्रह वा उपोषण आंदोलनात व्यक्तिगत अभिनिवेश अधिक व सामाजिक जाणीव कमी असते, तर सविनय कायदेभंग चळवळीत लोकांचा सहभाग असतो। या चळवळीत आत्मभान व सामाजिक भान दोन्ही असतात। टोकाचा व अतिरेकी अभिनिवेश नसतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंनी त्यांच्या सामाजिक जीवनात टोकाच्या वा वैयक्तिक अभिनिवेशाला अजिबात थारा दिला नव्हता। त्यांचा सारा भर सामाजिक आंदोलन व लोकसहभागातून उभारलेल्या चळवळीवर होता। त्यामुळे त्यांच्या चळवळींना सामाजिक भान आपोआप प्राप्त होत असे। महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकरांनी चुकूनही वैयक्तिक सत्याग्रह व उपोषण केले नाही, कारण या चळवळीत सामाजिक जाणीवांना जागा नसते, हे त्या गुरुशिष्यांना पक्के ठाऊक होते। या उलट महात्मा गांधींचा भर वैयक्तिक सत्याग्रह व प्राणांतिक उपोषणावर होता। येथे सारासार विवेकाला चारा नसतो, वैयक्तिक अभिनिवेश दांडगा असतो, सरकार व प्रतिपक्षाला झुकविण्याची खुमखुमी असते। पुणा पॅक्टच्या वेळी याचा अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आला होता। आता त्याच अनुभवाची पुनरावृत्ती माननीय शिंदे सरकार व ओबीसी समाजाला येत आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात निघालेले मागील काही वर्षातील मोर्चे ही चळवळ होती। त्यात शिस्त होती, संयम होता व दीर्घकाळ लढाई लढण्याचा माणूस होता। त्या मोर्चामध्ये लोकसहभाग असल्यानं त्यांनी सामाजिक भान राखले होते। ते अरी मराठा मोर्चा असले तरी त्यात निम्नी संख्या ओबीसी, दलित व इतर परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची होती, कारण मराठ्यांतील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळावा ही त्यामागची मुख्य भूमिका होती। सामाजिक न्यायाची लढाई पुढच्या टप्प्यावर नेणारे हे लोकशाही प्रधान मोर्चे होते। या मोर्चांनी रास्त दाखल मायबाप सरकारनं घेऊन त्यांना केंद्र व राज्य सरकारमार्फत 10% आरक्षण घेऊन त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला होता व फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, सामाजिक जाणीव जोपासणारा महाराष्ट्र हे सिद्ध केलं होतं। गेल्या 5 महिन्यांपासून चालवलेले उपोषण मातंत्र सरसकट आंदोलन ही चळवळ नाही, या सामाजिक भान नाही, हा फक्त उठाव आहे, आग्रह आहे, आमचं फक्त ऐका, एक असा वैयक्तिक अभिनिवेश आहे, तरी मानसिकता आहे जी सामाजिक न्याय व लोकशाहीला मारक असून चळवळीला बाधक आहे। ती हुकुमशाही प्रधान आहे। उठाव हा भावनिक असतो व अशा कृतीमध्ये मुद्देसूदपणा नसतो, जो फक्त जोश असतो। आदिवासी चळवळीमध्येही असे उठाव होते, त्याला उलगुलान म्हणतात। मात्र या उलगुलानमध्ये आपल्या न्याय मागण्यांकडे शासनानं लक्ष वेधण्याची नियतकालिक कृती असते। समाज परिवर्तनाचा अंडरकरंट असतो, कारण त्यांच्या जन्म चळवळीतून झालेला असतो। मात्र उठावांमध्ये स्वतःचं म्हणणं तेवढं ठासून मांडता येते। समोरच्याची व शासनाची ही दुसरी बाजू असते, हे त्यांना मान्य नसते। अशा उठावांना काही कारणांनी समोरच्यांच्या समोर जेव्हा नमतं घ्यावं लागतं तेव्हा त्याची चिडचिड होते, त्रागा होतो। सध्या या बाबींचा अनुभव सारा महाराष्ट्र व उभा देश घेत आहे। इतिहासातील काही उठावांचे व अशा प्रकारच्या अभिनिवेशी आंदोलनांचं तटस्थ अवलोकन केल्यावर आपल्या लक्षात येते की यातील काहींना आंदोलनाचा प्रारंभ बरोबर जमत होता, मात्र कुठे थांबायचं हे कळत नव्हते। अशा उठावदार आंदोलनातून समाज परिवर्तन झालंच नाही, उलट समाज व आंदोलनकर्ते मात्र अधिक कर्मठ बनत गेलेत। यांच्याही काही मागण्या रास्त व विधाने सुसंगत असतात, मात्र त्या बिनतोड नसतात। त्यांच्या मागण्या व विधानांना तोडीसतोड उत्तर मिळू लागली की मग फार काळ त्यांना टिकाव धरता येत नाही, तेव्हा त्यांचा तोल जातो। मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण।